नमस्कार मैत्रिणींनो, मी सौ छाया काकडे. छाया सुपर किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज सकाळी नाश्त्याला काय करायचं, तर मी केला आंब्याच्या रसातला शिरा. आता तो शिरा सगळ्यांनी खाल्ला नाश्त्याला, पण पहिल्यांदाच वॉर्निंग दिली, परत आम्ही उरलेलं खाणार नाही. आता म्हटलं काय करावं बरं. परी पटकन म्हणते, आजी मी सांगते ते करशील. म्हटलं हो सांग. आणि तिने मला आयडिया दिली आणि ती आयडिया मी आता अंमलात आणणार आहे. तर चला आपण पाहूया. तर प्रथम आपण पीठ मळून घेऊया. 1 वाटी हे मी पीठ घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये मी तुम्हाला हवा तेवढा तुम्ही मैदा घेऊ शकता. मी अर्धा वाटी मैदा घेते. त्याचप्रमाणे आपण याच्यात हळदी पावडर टाकूया. आपल्या पिठाला पिवळा रंग यावा म्हणून चवीनुसार मीठ टाकूया. त्याचप्रमाणे आपण हे थोडंसं तेल टाकूया. आणि आता आपण हे सर्व एकजीव करून कणिक भिजवून घेऊया. अशा प्रकारे आपलं कणिक भिजवून झालेलं आहे. आता आपण हे 10-15 मिनिटं असंच ठेवूया झाकून. मग परत भेटूया. चला हे बघा, आपण आता ह्याचे 3 गोळे करून घेतलेत आणि याच्या 3 पोळ्या आपण करणार आहोत. तर बघा पुढची प्रोसिजर. हे बघा, आता आपण हा उंडा बनवून घेऊया. आणि उंडा बनवून झालं की आपण हा सारणाचा गोळा त्याच्यामध्ये भरूया. हे बघा, अशा प्रकारे हा ज्याप्रमाणे मोदक म्हटलं तरी चालेल. ज्याप्रमाणे आपण पुरणाची पोळी बनवतो त्याचप्रमाणे हे करायचंय. काही वेगळं नाही तेवढा. आणि पुरणाच्या पोळीला वेळ लागत नाही, त्याच्याही पेक्षा हा कमी वेळ लागतोय. कारण का माहितीये का, पुरणाची पोळी आपल्याला भीती वाटते, फुटते की काय फुटते की काय. खूप गरम होते, खूप गरम होते. ही अजिबात फुटली नाही बघा. असं काही नाहीये. पुरणाची कधी कधी फुटते ना. हा, त्याला काय आहे, पीठ आणि पुरण हे सेम झालं पाहिजे. नाही तर पुरण असायचं पातळ, पीठ असायचं घट्ट. आपण आता पोळी भाजून घेऊया. बघूया आपण आता तिला किती राग येतोय, किती फुगते ती. बघा, आपली छान अगदी आंब्याच्या रसातला शिरा बनवून पोळी तयार आहे. शिरापोळी, शिरापोळी म्हणा, पुरणपोळी म्हणा, कारण आपण ते पुरण घालतो एवढंच की. आपण डाळीचं नाही, आंबा पुरणपोळी, आंब्यापासून बनवलेलं, रव्यापासून बनवलेलं पुरण घालतो. तवा नीट तापला नाही. गरम खूप होतंय, त्याच्यामुळे पोळी फुगत नाही, तिला पण गरम होते. हो, पोळी फुगणारच ग. तिला राग आलाय, ती फुगून बसणारच. त्यांना तूप लावायचं, त्यांनी तूप लावा. हा, साजूक तूप लावायचं, साजूक तूप लावा. आम्ही खात नाही म्हणून तेल यूज करतोय. तरी ओके. ही बघा, छान आपली पोळी फुगते. हे बघा, आपली ही दुसरी पोळी सुद्धा किती छान फुगली आहे बघा.
आहे की नाही. आमच्या परीने सांगितलं होतं आजी मला छोटी छोटी बनव, म्हणून मी आता ह्या छोट्या छोट्या बनवते. बघा किती छान झालेत, टम्म फुगली की नाही. तर चला असेच आपण अजून पुढे 2 बनवूया. हे बघा, हा आपला आंबरस, हे आपली पुरणपोळी. तर हे बघा, माझा आंब्याच्या रसातला शिरा झालेला होता, तो खूप उरला होता, म्हणजे सगळ्यांनी कमीच खाल्लं. तर त्याच्यामुळे म्हटलं आता तो परत परत कोणी खायला तयार नव्हतं, काय करावं. तर पटकन परीच्या तोंडातून निघून गेलं, आजी पोळी कर पोळी. तर म्हटलं ठीक आहे, चला आपण पोळी करूया. आणि तिने एवढंही सांगितलं, आजी माझं पेटू आहे ना छोटूस आहे, मला छोटूशी पोळी पाहिजे, म्हणून तिच्यासाठी मी छोटीशी केली. तर अशा प्रकारे मी ह्या आंब्याच्या रसातला जो शिरा होता त्याच्यापासून या पुरणपोळ्या बनवल्या. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटद्वारे सांगा. माझं काही चुकलंय का, की चांगलं झालंय, की अजून काही सुधारणा हवी आहे. माझं चुकत असेल तर मला नक्की सांगा. तर अशा प्रकारे ह्या आमच्या पुरणपोळ्या तयार आहेत. तर सगळ्यांना आवडलेच असतील. लाईक करा, शेअर करा. ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. आणि अशा पुरणपोळ्या नक्कीच करून पहा. नेहमीच डाळीच्या का खायच्या, तर ह्याही पोळ्या करून बघा. आणि आंब्याचा रस तर साठवणीतला असतोच आपला, तो रस घ्या सोबत, अप्रतिम. तर ह्याच्यामध्ये जे आपण सारण टाकले, जो शिरा बनवलेला आहे आंब्याच्या रसातला, तर त्याची जी कृती जी आहे ती तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही काय करायचं, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन चेक करायचं. आता तुम्हाला थोडंसं माझे शब्द हे वाटत असतील, पण ह्या मानसीच्या हट्टापायी हे असं सगळं होतंय. मग शिकणार कधी तू? शिकायची गोष्ट नाहीये. पहिली गोष्ट अशी आहे की माझे दात काढलेले आहेत आणि त्याच्यामुळे ना मला शिटी बोलायला वाजते. त्रास होतोय आणि शिटी वाजते. तर मी तिला म्हटलं मी दात लावते, तर म्हणते नाही तू म्हातारी झालीयस, मी आता तुला बुड्डी म्हणणार. तर आता ती मला बुड्डी म्हणून हाक मारते. तर असो, सगळेच जण म्हातारे होतात, मी पण झाली आता सिनियर सिटीजन आहे ना, काय करणार. तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईलच, तर तुम्ही चेक करा जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर. कारण त्याची डबल रेसिपी यामध्ये दाखवलेली नाहीये, तर हवी असेल तर चेक करा. तर चला आम्ही आस्वाद घेतो, तोपर्यंत बाय.